मकर राशी 20 एप्रिल दर्शा अमावस्या शत्रू उघडे पडणार धनवर्षा होणार अंतिम इशारा. श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या नशीबवान लोकांनो, आता अत्यंत सावध राहण्याची वेळ आली आहे. कारण येणारी 17 एप्रिलची दर्शा अमावस्या तुमच्या जीवनात असा काही अदृश्य खेळ खेळणार आहे, त्याची कल्पना करूनच तुमच्या अंगावर मात्र काटा उभा राहील. ही काळ रात्र तुमच्यासाठी केवळ एक तिथी नसून तुमच्या नशिबातील तो जुना आणि खडतर अध्याय आहे, जो आता कायमचा इतिहासात जमा होणार आहे. तुमच्या राशीत बसलेले ग्रह आता एका अशा निर्णायक वळणावर उभे आहेत, जिथे तुमची एक लहानशी चूक तुम्हाला मोठ्या संकटात मात्र या ठिकाणी टाकू शकते. जर तुमचा एक धाडसी आणि अचूक निर्णय तुम्हाला या जगातील अत्यंत प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्तींच्या रांगेत नेऊन देखील बसवू शकतो. पण थांबा, या अमावस्येच्या घनदाट अंधारात अशा काही गुप्त शक्ती तुमच्या सुखाचा पाठलाग करत आहेत, ज्या तुमच्या प्रगतीला नजर लावण्याचा आणि तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करत आहे. मकर राशीच्या जातकांनो, या अमावस्येच्या रात्री शनिदेवाची मनोभावे पूजा करा. काळ्या तिळाचे दान द्या, कारण शनी हा तुमचा स्वामी आहे आणि त्याची कृपा असेल तरच कोणतेही संकट तुमच्याजवळ फिरकणार नाही. हे मी माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवावरून सांगते आहे. आता मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात किंवा तुमच्या अगदी जवळच्या नात्यात असा एक मुखवटा धारण केलेला चेहरा दडलेला आहे, जो समोरून तुमच्यावर प्रेमाचा दिखावा करतोय, पण आतून मात्र तुमच्या विनाशाची आणि अधोगतीची तो वाट पाहत आहे. याच अमावस्येनंतर त्या विषारी आणि कपटी माणसाचा मुखवटा असा काही फाटणार आहे की तुम्ही स्वतःच थक्क होऊन जाल. तुमच्या कष्टाचा पैसा आणि तुमच्या मेहनतीचं यश नेमकं कोण चोरतंय, तुमच्या प्रगतीच्या मार्गात खीळ कोण घालतंय, हे महाभयंकर गुपित आता उघड होण्याची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलेला एक अंतिम विचार तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून या ठिकाणी वाचवू शकतो. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. मकर राशीच्या जातकांनो, तुमचं राशी स्वामी शनी असला तरी या काळात तुमच्यावर सिंह राशीच्या सूर्यासारखा प्रबळ आणि तेजस्वी प्रभाव हा पडणार आहे, ज्यामुळे तुमची शक्ती कित्येक पटीने वाढणार आहे. पण अमावस्येच्या या काळात तुमची मानसिक शांती काहीशी विचलित होऊ शकते. तुम्हाला अचानकच असे वाटू लागेल की तुमच्याकडे सर्व काही असूनही तुम्ही मनातून रिक्त आहात. घरामध्ये विनाकारण चिडचिड होते, जोडीदाराशी लहान लहान कारणांवरून खटके उडणे किंवा रात्रीची शांत झोप उडणे, हे सर्व ग्रहदशेचे विचित्र खेळ चालू आहेत. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील खोट्या सुखाचा भ्रम तोडून तुम्हाला कठोर वास्तवाची जाणीव करून देण्यासाठीच आलेली आहे. या काळात तुमच्या शरीरातील ऊर्जेमध्ये मोठी घट झाल्यासारखे देखील तुम्हाला वाटेल, जर कोणीतरी तुमची मानसिक शक्ती शोषून घेत आहे. पण घाबरून जाऊ नका, हे तुमच्या शरीरातील आणि मनातील जुन्या नकारात्मकतेचे बाहेर पडणे आहे. जोपर्यंत हे भावनिक वादळ शमत नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यात नवी यशाची पहाट येणारच नाही. हा काळ तुम्हाला रवणण्यासाठी नाही, तर तुम्हाला आतून शुद्ध आणि कणखर बनवण्यासाठी आलेला आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या मानसिक अस्वस्थतेच्या काळात रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठा आणि हनुमान चालिसाचे नित्यपठण करा आणि मनात कोणताही विचार येऊ देऊ नका, कारण आपलं स्थिर मन हेच तुमचं सर्वात मोठं संरक्षण कवच या ठिकाणी असणार आहे. हे मी ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुम्हाला ठामपणे सांगते. मकर राशीच्या जातकांनो, नशिबाच्या या पहिल्या टप्प्यावर तुम्हाला काही आर्थिक धक्के देखील बसू शकतात. तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला तेच लोक तुमच्या पैशाचा मात्र या ठिकाणी गैरवापर करत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. पण हा धक्का तुमच्या डोळ्यावरील अंधश्रद्धेची पट्टी ओढून काढण्यासाठीच आहे. शत्रू बाहेर नाही तर तुमच्याच सावलीत लपलेला आहे. हे सत्य स्वीकारणे तुम्हाला कठीण असेल, पण तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मात्र ते अनिवार्य आहे. तुम्ही स्वभावाने गंभीर आणि संयमी आहात, पण तुमचा हात शांतपणा आणि तुमच्या शत्रूंना संधी देत आहे. या अमावस्येच्या रात्री तुमच्या विरुद्ध शिजणाऱ्या एका भयंकर षडयंत्राचा पर्दाफाश होणार आहे. जे लोक तुमच्या ताटात जेवले तेच आता तुमच्या विश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न करत आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमच्या प्रगतीला आडकाठी घालण्यासाठी कोणीतरी गुप्त हालचाली करत आहे. पण ही अमावस्या त्या शत्रूंना
उघडे पाडून त्यांचे खरे रूप तुमच्या समोर आणणार आहे. या काळात तुम्हाला निसर्गाकडून असे काही संकेत मिळतील जे तुमच्या शत्रूंची नावे देखील तुम्हाला ओरडून ओरडून सांगतील. कदाचित एखादा जुना संदेश किंवा कोणाचे तरी बोलणे अचानकच तुमच्या कानावर पडेल आणि ज्याला तुम्ही आपला खास मानत होता त्याच्या मनात तुमच्याबद्दल किती द्वेष आहे हे पाहूनच तुमच्या काळजाचा ठोका मात्र चुकेल. राहूचे हे मायाजाळ आता विरघळणार असून तुम्ही एका मोठ्या संकटातून थोडक्यात वाचणार आहात. शत्रूचा पराभव करण्यासाठी तुम्हाला आता सिंह राशीसारखे रुद्र रूप धारण करावे लागेल. तुमचा संयम ही तुमची शक्ती आहेच, पण आता वेळ आली आहे ती चोख प्रत्युत्तर देण्याची. ही दर्श अमावस्या तुम्हाला ती हिंमत देणार आहे ज्याच्या जोरावर तुम्ही तुमच्या वाटेतील सर्व काटे वेचून फेकून द्याल. जे लोक तुम्हाला कमकुवत समजत होते त्यांना आता मकर राशीचा खरा हिसका पाहावाच लागेल. तुमचा हा विजय केवळ तात्पुरता नसेल तर शत्रूंची नावे तुमच्या आयुष्यातून या वेळेला कायमची पुसली जातील. शत्रूचा नाश करण्यासाठी कोणत्याही काळ्या जादूची किंवा टोटक्याची गरज नाही, तर फक्त शनिवारी पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घाला आणि तिळाचे तेल अर्पण करा. शनिदेव स्वतः तुमच्या शत्रूंना धडा शिकवतील, हे माझं तुम्हाला वचन आहे. या अमावस्येच्या रात्री ग्रहांची चाल अशा पद्धतीने बदलते की तुमच्यासाठी महाधमनाचे योग निर्माण होतील. कुबेराची दृष्टी आता थेट तुमच्या तिजोरीवर पडली आहे. एखादा जुना अडकलेला व्यवहार ज्याची तुम्ही आशा सोडून दिली होती तो देखील अनपेक्षितपणे मोठा पैसा तुमच्या हातात येईल. हे धनलाभ सामान्य नसून तुमच्या 7 पिढ्यांचे नशीब बदलणारे देखील या ठिकाणी ठरू शकते. शेअर मार्केट, लॉटरी किंवा मालमत्तेच्या व्यवहारातून तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही जिथे हात लावाल तिथं सोनं होईल, इतके प्रबळ तुमचे योग आहेत. पण सावधान, पैसा येत असताना तुमची दृष्टी कोणाला उधार देण्याकडे वळू देऊ नका. या रात्री आलेली लक्ष्मी टिकून ठेवायची असेल तर तुम्हाला ती गुप्त ठेवावी लागेल. पैशाची चर्चा बाहेरच्या लोकांशी मात्र करू नका, अन्यथा नजर लागून सर्व काही संपू शकतं. हा धनयोग तुम्हाला तुमच्या जुन्या कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी आला आहे. तुमची आर्थिक स्थिती आता अशी सुधारेल की तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर किंवा गाडी देखील यावेळेला खरेदी करू शकाल. दर्श अमावस्येची ही रात्र तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा अंधार कायमचा संपवून देणार आहे आणि तुम्हाला समृद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहे. अमावस्येनंतर तुम्हाला आरोग्याबाबत काही विचित्र अनुभव देखील येऊ शकतात, जसे की शरीरात उष्णता वाढणे किंवा डोकेदुखी. पण घाबरू नका, ही तुमच्या शरीराची डिटॉक्स घेण्याची प्रक्रिया आहे. तुमच्यावर असलेले सर्व नजरदोष आणि बाधा या रात्री जळून भस्म होणार आहे. तुम्हाला स्वप्नात काही अजब संकेत मिळतील जे तुमच्या शत्रूंच्या नाशाची प्रतीकं असतील. दैवी शक्ती आता तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच बनत आहे. ज्या व्याधीने तुम्हाला ग्रासले होते ते आता हळूहळू गायब होतील आणि तुम्हाला नवीन जन्माची देखील यावेळेला जाणीव होईल. आरोग्य सुधारण्यासाठी या अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी तुळशीची पाने खाऊन कोमट पाणी प्या. घराच्या मुख्य दरवाजावर गोमूत्र शिंपडा आणि संध्याकाळी दिव्याखाली बसून गायत्री मंत्र 108 वेळा पाठ करा. या मंत्राचे पठण करा. यामुळे तुमचं शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध होतील असं देखील शास्त्र सांगतं. व्हिडिओच्या शेवटच्या आणि सर्वात थरारक टप्प्यात तुमच्या राशीत गजलक्ष्मी राजयोग निर्माण होणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही जगासाठी एक सामान्य व्यक्ती होता, पण आता तुमची ओळख एक सम्राट म्हणून होणार आहे. तुमच्या नशिबातील जे काही दोष होते ते आता अमावस्येच्या रात्री पूर्णपणे नष्ट होतील. समाजात तुमची प्रतिष्ठा इतकी वाढेल की ज्यांनी तुम्हाला नाकारले होते तेच आता तुमच्या मागे हात जोडून उभे राहतील. करिअरमध्ये तुम्हाला असे पद मिळेल ज्यामुळे तुमची सत्ता आणि संपत्ती दोघेही अफाट वाढेल. हे यश टिकवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी जवळच्या देवीच्या मंदिरात जाऊन साखर आणि तांदूळ अर्पण करा आणि मुख्य दरवाजावर हळदीचे 2 स्वस्तिक काढा. मकर राशीचा आता खऱ्या अर्थाने राज्याभिषेक होणार आहे. जर तुमच्या जीवनात कुलदेवतेवर तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महालक्ष्मी किंवा कुलदेवता प्रसन्न लिहायला विसरू नका. आणि रोजचे राशी भविष्य जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.